आणि आज पहा आमच्या टेरेस गार्डनवरील वांग्याच्या झाडाला छान अशी वांगी आली होती. माझ्या मुलींना आज ती वांगी तोडायची होती, तर आम्ही आता इथे वांगी तोडून घेत आहोत. आनंद एका गोष्टीचा होतो की आमच्यामुळे मुलांनाही टेरेस गार्डनिंगमधील माहिती मिळते, कुठलं झाड कशाचं आहे हेही कळतं. आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत. यासाठी मी इथे वांगी चिरून घेत आहे. वांग्याची साईज मोठी असल्यामुळे मी त्याचे 2 पार्ट केलेले आहेत. वांगी चिरून झाल्यानंतर मी पाण्यामध्ये त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे. त्यानंतर मी इथे वांग्याचं वाटण काढून घेतलेलं आहे. टोमॅटो, 2 मीडियम साईजचे कांदे, खोबरं, कोथिंबीर आणि लसूण इत्यादी साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहे. इथं तुम्हाला हे सगळं साहित्य कच्चंच ठेवायचं आहे. वांग्यासाठी कच्चं वाटण नेहमी छान लागतं. इथे 4 चमचे दाण्याचा कूट, गरम मसाला, आपला घरगुती मसाला आणि मीठ मी घेतलेलं आहे. वांग्याची भाजी बनवत असाल तर शेंगदाण्याचा कूट जरा जास्तच घ्यायचा. या भाजीमध्ये अतिशय छान लागतो. जे मी वाटण्यासाठी काढून ठेवलेला कच्चा मसाला होता तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला बारीक करून घेणार आहे. इथे मसाला आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या घरचा मसाला किती प्रमाणात तिखट आहे यानुसार घ्यायचं आहे आणि त्यानुसार चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे सगळं मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे हे वाटण तयार झालेलं आहे. ते मी सगळं वाटण जो काही मीठ मसाला काढून ठेवला होता त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर ते आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आता माझा पूर्ण वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आणि उरलेला जो मसाला आहे तो मी कुकरमध्ये टाकणार आहे. आपण जो रोजचा भाजीचा छोटा कुकर असतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला वांगे बनवून दाखवणार आहे. फक्त 10 मिनिटामध्ये तुमची अतिशय छान भाजी तयार होते. याच्यासाठी आता मी इथे 2.5 पळी तेल टाकलेलं आहे, हिंग टाकून घेतलेला आहे आणि हा मसाला परतून घेत आहे. मसाला चांगला परतल्यानंतर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. आता मला ही भाजी ग्रेव्ही टाईप बनवायची होती, कारण मी डब्याला बनवत होते, रस्सा जास्त चालणार नव्हता. मी आता वरून कोथिंबीर टाकलेली आहे ते, म्हणून मी पाणी थोडंसंच टाकलेलं आहे. 1 ग्लासलाही कमी पाणी मी टाकलेलं आहे इथे, कारण मला ग्रेव्ही हवी होती. आपण इथे कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. अतिशय झटपट तुमचं भरलेलं वांग तयार होणार आहे. इथे कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता वांग्याची सुंदर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. नक्की कुकरमध्ये अशी वांग्याची भाजी ट्राय करून पहा, तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. आणि
अशाच नवीन रेसिपी पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला अशाच माझ्या गार्डनिंगमधल्या नवनवीन आणि ताज्या रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.